स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर. आज आपण 8 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील. चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या. चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. प्रश्न पहिला. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कारखान्यातील कामगारांचे दैनंदिन कामाचे तास 9 तासांवरून किती तासांपर्यंत वाढवले आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 12 तास. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ. कारखाने अधिनियम 1948च्या कलम 65 मध्ये कारखान्यातील दैनंदिन कामाच्या तासांची मर्यादा 9 तास होती. ती आता 12 तासांपर्यंत करण्यात आली आहे. 3 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कारखान्यातील कामगारांचे दैनंदिन कामाचे तास 9 वरून 12 तासांपर्यंत वाढवण्यात आले आहेत. तर दुकाने व इतर आस्थापनांतील कामाचे तास 10 तास करण्यात आले आहेत. हे नियम फक्त 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांवर लागू होतील. विश्रांतीच्या नियमांमध्ये बदल करून आता 6 तासांनंतर 30 मिनिटांची विश्रांती मिळेल. कारखान्यांमध्ये तिमाही ओव्हरटाईमची मर्यादा 115 तासांवरून 144 तासांपर्यंत वाढवली आहे. ओव्हरटाईमसाठी कामगारांची लेखी संमती घेणं अनिवार्य आहे आणि त्यासाठी दुप्पट वेतन देणे बंधनकारक केले आहे. आणि आठवड्याचे कामाचे तास 48 तासांवरून 60 तासांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे कामगार मंत्री कोण आहेत? आकाश फुंडकर. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न दुसरा. US ओपन 2025 महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे? योग्य उत्तर आहे आर्यना सबालेंका. डिटेलमध्ये समजून घेऊ. US ओपन 2025 महिला एकेरीचा किताब हा आर्यना सबालेंकाने जिंकला आहे. आर्यना सबालेंकाने फायनलमध्ये अमांडा अनिसिमोवाला पराभूत करून महिला एकेरीचा किताब जिंकला आहे. हा तिचा दुसरा सलग US ओपन खिताब आणि एकंदर चौथा ग्रँड स्लॅम एकेरी किताब आहे. बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2023 आणि 2024 तसेच US ओपन 2024 आणि 2025 हे आर्यना सबालेंकाची 4 ग्रँड स्लॅम आहेत. आर्यना सबालेंका ही बेलारूस देशाची आहे. आणि पुरुष एकेरीचा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, त्याचं फायनल अजून व्हायचं आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा. नुकतेच कोणत्या देशाने 26 प्रमुख सोशल मीडिया ॲप्सवर प्रतिबंध लावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेपाळ. स्पष्टीकरण समजून घेऊ. नेपाळने 4 सप्टेंबर 2025 रोजी 26 प्रमुख सोशल मीडिया ॲप्सवर बंदी घातली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कंपन्यांनी स्थानिक कायद्यांनुसार नोंदणी न करणे हे आहे. बंदी घालण्यात आलेल्या ॲप्समध्ये फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, X, व्हॉट्सॲप यांचा समावेश आहे. नेपाळ सरकारने डिजिटल कायद्यांचे पालन न करणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवर कारवाई असे याचे वर्णन केले आहे. नेपाळचे प्रधानमंत्री आहेत KP शर्मा ओली आणि राष्ट्रपती आहेत रामचंद्र पौडेल. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न चौथा. रेमंड मॅग्सेसे पुरस्कार 2025 मिळवणारी भारतातील पहिली संस्था एज्युकेट गर्ल्स कोणत्या राज्यातील आहे? योग्य उत्तर आहे राजस्थान. स्पष्टीकरण समजून घेऊ. दुर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या एज्युकेट गर्ल्स या स्वयंसेवी संस्थेला 2025च्या रेमंड मॅग्सेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एज्युकेट गर्ल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द फाउंडेशन टू एज्युकेट गर्ल्स ग्लोबलीने रेमंड मॅग्सेसे पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय संस्था बनून इतिहास रचला आहे. ही संस्था 2007 मध्ये सफीना हुसेन यांनी स्थापन केली होती. तिचे पहिले कार्य राजस्थानच्या पाली जिल्ह्यात 2008 मध्ये सुरू झाले. ही संस्था मुख्यतः राजस्थानमधील 12 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. यामध्ये 23,000हून अधिक स्वयंसेवक टीम बालिका म्हणून गावागावात मुलींना शाळेत दाखल करण्याचे कार्य करतात. या संस्थेच्या विद्या आणि प्रगती उपक्रमांद्वारे 7 लाखांहून अधिक मुलींना शाळेत परत आणले गेले आणि एकूण 20 लाखांहून अधिक मुलींना शिक्षण दिले आहे. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न पाचवा. ऑपरेशन स्वर्ण कोणत्या राज्याने स्वर्णमुखी नदीच्या पुनर्जीवनासाठी सुरू केले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश. स्पष्टीकरण समजून घेऊ. ऑपरेशन स्वर्ण हे आंध्र प्रदेशमध्ये स्वर्णमुखी नदीच्या पुनर्जीवनासाठी सुरू केले गेले आहे. ही योजना तिरुपती अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटीद्वारे सप्टेंबर 2025 मध्ये लॉन्च करण्यात आली आहे.
याचे उद्दिष्टे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाचे पुनरुज्जीवन, अतिक्रमण निर्मूलन, पर्यावरणीय संतुलन राखणे आणि पर्यटन विकास करणे आहे. या उपक्रमामुळे स्वर्णमुखी नदीचे पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व पुन्हा उजागर होणार आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 6वा. 82व्या वेनिस चित्रपट महोत्सवात बेस्ट डायरेक्टर म्हणजे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय कोण बनली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अनुपर्णा रॉय. स्पष्टीकरण पाहू. इटलीमध्ये वेनिस येथे आयोजित 82व्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्माती अनुपर्णा रॉय यांना सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या ओरिजॉन या विभागात नवोन्मेषासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून तो मिळवणाऱ्या अनुपर्णा रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 7वा. कोणत्या देशात महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळाने 5 कोटींचा निधी मंजूर केला आहे? योग्य उत्तर आहे लंडन, UK. डिटेलमध्ये समजून घेऊ. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने लंडनमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी महाराष्ट्र मंडळ लंडन या संस्थेला देण्यात आला असून त्याद्वारे लंडनमधील चर्च ऑफ इंग्लंडची इमारत खरेदी करून महाराष्ट्र भवन उभारले जाईल. या भवनामुळे लंडनमधील मराठी समुदायाला स्वतःच्या मालकीचे सांस्कृतिक आणि सामाजिक केंद्र मिळणार आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्र शासन आणि युनायटेड किंगडम यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ होतील, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रसार होईल. महाराष्ट्र मंडळ लंडन संस्थेबद्दल समजून घेऊ. महाराष्ट्र मंडळ लंडन ही संस्था 1932 मध्ये NC केळकर यांनी स्थापन केली होती, जे महात्मा गांधींचे सचिव होते. ही संस्था लंडनमधील मराठी भाषिक समुदायासाठी सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांसाठी स्थापन करण्यात आली होती. ओके, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न 8वा. कोणत्या राज्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला आहे? योग्य उत्तर आहे कर्नाटक. डिटेलमध्ये समजून घेऊ. कर्नाटक राज्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र EVM ऐवजी पारदर्शकता आणि जनतेच्या विश्वासासाठी घेतला गेला आहे. कर्नाटक मंत्रिमंडळाने या निर्णयास मान्यता दिली असून राज्य निवडणूक आयोगाला शिफारस केली आहे. हा निर्णय स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायती आणि नगरपालिका निवडणुकांसाठी आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका केली की तो फक्त राजकीय हेतूने घेतला गेला आहे. कर्नाटकमधील हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. ओके, नंतरचा प्रश्न पाहू. प्रश्न 9वा. आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे दुबई, UAE. स्पष्टीकरण समजून घेऊ. आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 2025चे आयोजन ऑगस्ट 2025 मध्ये दुबई, UAE येथे करण्यात आले होते. या परिषदेचे मुख्य आयोजक गर्जे मराठी ग्लोबल, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल हे होते. या परिषदेत महाराष्ट्र व गल्फ देशांतील उद्योजक, गुंतवणूकदार, धोरणकर्ते आणि उद्योगतज्ञ सहभागी झाले होते. या परिषदेचे उद्दिष्ट महाराष्ट्र व GCC देशांमध्ये उद्योजकतेचे सेतुबंध उभारणे आणि मराठी उद्योजकतेस जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे होते. ओके, नंतरचा प्रश्न आहे. प्रश्न 10वा. भारतातील गिधाड म्हणजे वल्चर संरक्षणासाठी पहिला पोर्टल कोणत्या राज्याने लॉन्च केला आहे? योग्य उत्तर आहे आसाम. डिटेलमध्ये समजून घेऊ. आसाम राज्याने 2 सप्टेंबर 2025 रोजी गिधाड संरक्षणासाठी भारतातील पहिला पोर्टल लॉन्च केला आहे. हा पोर्टल द वल्चर नेटवर्क म्हणून ओळखला जातो आणि तो आसाममधील वी फाउंडेशन इंडिया आणि गुवाहाटी विद्यापीठाच्या झुलॉजी विभाग यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आला आहे. हा पोर्टल गिधाडांच्या संरक्षणासाठी एक व्यापक ज्ञान आणि जनजागृती मंच म्हणून कार्य करेल. या पोर्टलवर गिधाडांच्या जीवनशैली, संकटे आणि संरक्षणासाठी आवश्यक वैज्ञानिक माहिती दिली जाणार आहे. ही माहिती स्थानिक भाषांमध्ये प्रसारित करून जनजागृती वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या पोर्टलमुळे गिधाडांच्या संवर्धनासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर नेटवर्क तयार होईल.
आंतरराष्ट्रीय गिधाड जागरूकता दिवस दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या शनिवारी साजरा केला जातो. 2025 मध्ये तो 6 सप्टेंबरला साजरा करण्यात आला आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 11वा. 25 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीनंतर सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटरने क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे? योग्य उत्तर आहे अमित मिश्रा. अमित मिश्रा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला सामना 13 एप्रिल 2003 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे फॉर्मॅटमध्ये खेळला होता. ओके, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. हे होते आजचे आपले टॉप 10 प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.